हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. ही आहे माझी मम्मा. हिला तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये बघताय. आणि शेजारी आहे तो माझा छोटा भाऊ. त्याला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं, त्यामुळे तो तसा पलीकडे तोंड करून बसला होता. आणि इथं समोर बसलेले आहेत पप्पा. आणि आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे आम्ही सगळे चाललो आहोत फॅमिली ट्रिपला. आणि ट्रिपचा रूट आहे भीमाशंकर, लेण्यांद्री आणि ओझर. आमच्यासोबत आणखी एक फॅमिली आहे. माझ्या मावशीन ते दुसऱ्या गाडीमध्ये आहेत. मम्मीची त्यांची फॅमिली, मावशीची फॅमिली आणि आम्ही दोघंजणं. तर असे आम्ही एवढेजण चाललो होतो. आणि आत्ता आम्ही जवळपास भीमाशंकरच्या जवळ पोहोचलेलो आहोत. म्हणजे एक भीमाशंकरपासून 50-60 किलोमीटर मागे आहोत. आणि मग मी तेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला. आणि सकाळी घरून लवकर निघलो होतो 5:30-6 वाजता. त्यामुळे चहा वगैरे घेतला होता सगळ्यांनी. नाश्ता वगैरे कुणी काहीच केलेलं नव्हतं. त्यामुळे थोडंसं पाठीमागे असताना एका ठिकाणी झाडाखाली मस्त थांबलोत आणि मग जेवण केलं. मम्मीनी आणि मावशीने घरून येताना मस्त जेवण आणलं होतं. पोळ्या, 2 सुक्या भाज्या, रस्सा भाजी, राजसाठी आणि मावशीचा छोटा मुलगा आहे श्रेयश, त्यांच्यासाठी डाळ भात, दिवाळीचा फराळ, असं सगळं भरपूर मेनू होतं. हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगादाण्याची चटणी आणि एका झाडाखाली शेतामध्ये बसून मस्त छान जेवण केलं सगळ्यांनी पोटभर. कारण सकाळपासून सगळे उपाशीच होते. चहा वगैरे पण कुठं थांबलो नाही, कारण अंतर पटपट कवर करायचं होतं. आणि मग जेवण वगैरे करून निघाल्यानंतर परत निघालो भीमाशंकरकडे. आणि मग गाडीत बसल्यानंतर राज परत झोपला. हा त्याचा दररोजचा झोपेचाच टायमिंग आहे. आणि नंतर मग आता भीमाशंकरच्या जवळ पोहोचले. आणि हे जे दिसतंय हे डिंबे धरण आहे, भीमा नदीवरचं सगळ्यात मोठं धरण. आणि हे जे बाजूचं दिसतं आहे ही सगळी भाताची शेती आहे. सध्या तिथे भात काढणी सुरू होती. म्हणजे बऱ्याचशा शेतामधला भात काढलेला आहे, काही शेतांमधले भात काढणी सुरू आहे. आणि तिथे आम्हाला भाताव्यतिरिक्त दुसरी कशाचीही शेती दिसली नाही, फक्त भातच पिकतो तिथे. आणि पुढे एका ठिकाणी ऊसाचा रस घेण्यासाठी थांबलो. राज पण गाडीमध्ये झोपला होता. 1 तासाची त्याची छान मस्त झोप झाली. सकाळी पण जेव्हा निघालो होतो तेव्हा पण तो झोपला. येऊपर्यंत जेवण वगैरे झाल्यानंतर मग परत झोपला. आणि आता त्याची छान मस्त झोप झाली, फ्रेश झाला आहे. पण गाडीत बसून बसून जरा कंटाळा आला आहे. तर इथं आता तो मातीमधले जे खडे आहेत तर तो खेळतो इथं. आणि इथं सगळे बसलेले आहेत. इथं तुम्हाला दिसतील हे काका आहेत, मावशीचा मुलगा आहे हा छोटा श्रेयश, मावशीची मुलगी आहे ऋषिका. आणि हे सगळेजण बसले होते इथे. आणि परत निघालो आम्ही. आणि समोरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यावरून लक्षात येत होतं की गर्दी फार आहे, कारण सध्या आता दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत. कारण कंटिन्यूस गाड्या येत होत्या, त्यावरून एक अंदाज केला. आणि आता इथं पोहोचलेलो आहोत भीमाशंकरला. आणि इथूनच पार्किंग सुरू आहे. आणि आता इथं एका ठिकाणी गाडी पार्क करू. आणि तिथं एका ठिकाणी विचारलं तर गर्दी जास्त असल्यामुळे त्यांनी 2 पार्किंग केल्या. ही जी पार्किंग आहे ही 2 किलोमीटरवरती आहे. आणि तशी सेम एक पुढे आहे 1 किलोमीटरवरती. गर्दी जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं 1-1 किलोमीटरवरती ह्या 2 पार्किंग केल्या. आणि तिथून जाण्यासाठी, मंदिरापर्यंत जाण्यासाठी त्यांनी टॅक्सीज केलेल्या आहेत, की त्या प्रायव्हेट टॅक्सीजमध्ये बसून मग खाली मंदिराकडे जायचं. कारण मग एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये तिथे पार्किंगला जागा नाही आहे मंदिराजवळ. त्यामुळं मग 1-1 किलोमीटरवरती त्यांनी अशा सेपरेट पार्किंग केले आहे. आणि आता आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी इथं टॅक्सीमध्ये बसलो आहे. एक टॅक्सी पूर्ण आमच्या फॅमिलीनीच कवर झाली, तरी त्यामध्ये राजचे पप्पा आणि काका हे दोघंजणं नाही बसले, ते दुसऱ्या टॅक्सीने येतं बोलले. आणि मग आम्ही सगळेजणं आणि आमच्यासोबत पप्पा होते, आम्ही पुढे आलो. आणि हे जाताना सगळी झाडी आहे खाली. 2 किलोमीटर पाठीमागचा हा व्हिडिओ आहे. आणि इथून तिथून पूर्ण सगळे माकडं आहेत तिथे. आता हे फास्टमध्ये चालली त्यामुळे इथं व्हिडिओमध्ये नाही दिसत आहेत. आणि इथं आम्ही पोहोचलो आणि मग चाललो होतो खाली मंदिराकडे.
5-6 वर्षांपूर्वी 5-6 नाही 8-9 वर्षापूर्वी आम्ही एकदा आलो होतो. तेव्हा मी 11वी-12वी मध्ये असेल तेव्हा आलो होतो एकदा. त्याला आता खूप वर्ष झाली आणि मग इथं सगळ्यांनी ते गंध लावून घेतला. आणि राजला पण गंध लावायचा होता. तो त्या भैयाकडून त्या छोट्या गंध लावून घेत नव्हता. मग मी त्याच्या हातातून घेतलं आणि मग मी राजला लावलं. कारण मी त्याला दररोज काजळ लावताना कसं नादी लावते मग त्याच्यानुसार मग तो त्याला गंध लावला. आणि मग आता इकडे खाली निघालो आहोत मंदिराकडे. आणि हे सध्या इथे काम सुरू आहे. श्रावण महिन्यामध्ये वगैरे भरपूर पाऊस असतो इथे. कारण मग येणाऱ्या भक्तांसाठी पाऊस वगैरे लागू नये म्हणून ते छताचं काम सुरू होतं. आम्ही एकदा 8-9 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तिथे काहीच नव्हते, पूर्ण ओपन स्पेस होता. आणि आता ह्या अशा पायऱ्या आहेत खाली मंदिरामध्ये जाण्यासाठी. आणि राजला एकट्याला त्या पायऱ्या उतरायच्या होत्या, त्यामुळं त्याला असं आम्ही नादी लावत लावत चाललो होतो. ही मावशीची मुलगी आहे ऋषिका. आम्ही दोघी जणींनी त्याला धरलं होतं आणि मग असं उतरून घेऊन चाललो होतो. आणि जाताना पण जे काम सुरू होतं त्या छताचं तिथं पण सगळे माकडं होते तिथे पण. आणि राजला खाली जर भूक वगैरे लागली तर मग मी पर्समध्ये एक ॲपल घेतलं होतं आणि मग ते त्याला त्या माकडाला दिलं ऋषिकाने खायला. आणि मग निघालो आम्ही खाली. आणि पूर्ण गर्दी होती. दर्शन घेऊन येणारे पण लोक तेवढेच होते, रिटर्न दर्शनाला जाणारे पण लोक तेवढेच होते. आणि ही बाजूला जी दिसते तुम्हाला तर ही दर्शनासाठी लागलेली लाईन आहे. आणि गर्दी खूप होती, लाईन पण खूप लांबपासून होती. त्यामुळं मग आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. कारण एवढ्या लांबपर्यंत बाळांना घेऊन उभं राहणं पण शक्य नव्हतं. त्यामुळं मग मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. आणि हा भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा कळस आहे. आणि इथून आतमध्ये मुखदर्शन करतात. पिंड थोडीशी दिसत असेल CCTVमध्ये आहे. आम्ही दर्शन वगैरे करून बाहेर आलो. आणि इथं पण सगळे माकडं होते. त्या भागामध्येच खूप माकडं असावेत मे बी. आणि मग यांनी एक बिस्किटचा पुडा घेतला तिथून चहाच्या हॉटेलमधून आणि मग त्या माकडांना देत होते. आणि मावशीचा तो छोटा मुलगा श्रेयश, त्याला त्याच्या हाताने माकडाला बिस्किट द्यायचं होतं. आणि भीमाशंकरचं दर्शन वगैरे झाल्यानंतर ना आत्ता आम्ही पोहोचलो आहोत ओझरमध्ये. 7:30 वाजले होते ओझरमध्ये पोहोचण्यासाठी. आणि लेण्यांद्रीचा जो रूट होता तर तो स्किप झाला. कारण भीमाशंकरवरून जेव्हा रिटर्न निघालो होतो तर तेव्हा 4:30-5चा टायमिंग झाला होता. आणि पप्पांच्या गाडीचा थोडासा डॉक्युमेंटरी प्रॉब्लेम होता तर तो एका ठिकाणी बसून क्लिअर केला सगळा. कारण जायला परत उशीर होणार होता रात्री, तर काही प्रॉब्लेम नको ऑन दी वे. त्यामुळं मग तो आधी डॉक्युमेंटरी इश्यू क्लिअर केला. आणि मग त्यामध्येच खूप उशीर झाला. आणि लेण्यांद्रीला पण वरती जाण्यासाठी भरपूर पायऱ्या आहेत. तर 6 वाजता ते गेट बंद करतात. 6 नंतरनं वरती नाही सोडत. त्यामुळं मग तिथपर्यंत जाणं पण नसतं झालं. मग डायरेक्ट सरळ आम्ही ओझरला आलोत. तर आम्ही पुढे आलेलो आहोत. मावशीची त्यांची गाडी पाठीमागेच राहिली. ते कुठेतरी रोड त्यांचा थोडासा मिस झाला. त्यामुळं मग त्यांना येऊपर्यंत थांबलो होतो. आणि भीमाशंकरवरून निघाल्यानंतरनं पण राजने गाडीमध्ये मस्त छान झोप घेतली. आणि आता इथं उठलाय, फ्रेश झालाय. इथं गाडी पार्क केली आहे. आणि त्या पार्किंगमध्ये तो मस्त छान खेळतोय. आणि आम्ही इथं मावशीची आणि त्यांच्या गाडीची वाट पाहत थांबलोय सगळेजण. आणि आता मग ते पण आले. आणि ते कुठं रस्ता चुकले, काय झालं तर त्याचा विषय सुरू होता. त्यामुळे सगळे हसत होते. आणि आता इथं पाठीमागे जे दिसते मंदिराचं शिखर तुम्हाला दिसत आहे. तर आता चला आपण मंदिरामध्ये जाऊ दर्शन घ्यायला. अष्टविनायकापैकी एक ओझरचा पण एक गणपती आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया दर्शनासाठी.
दर्शन वगैरे झाल्यानंतर ना मग रिटर्न निघालो. 8:30 पावणे 9 झाले होते तोपर्यंत आणि आता घरी निघालो आहोत आणि हा होता फॅमिली ट्रिपचा रूट. तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.